नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती स्वाती आगवण आज इयत्ता 9वी वर्गाचा मराठी विषयाचा स्थूल वाचन पाठ विश्वकोश या पाठाविषयी आपल्याशी थोडक्यात चर्चा करणार आहे. यामध्ये आपण पाठाचे नाव, पाठ परिचय, पाठाचा आशय हे घटक प्रामुख्याने यात अभ्यासणार आहोत. पाठ आहे स्थूल वाचन विश्वकोश. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून आपल्याला मिळू शकतात. हे संदर्भ पाहणे, या संदर्भांचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी अशी प्रक्रिया आहे. हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासासाठी सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात विश्वकोश याचा समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये तुम्ही कधी गेलेला असाल आणि अनेक जाड मोठी पुस्तकं असलेलं काचेचं कपाट आपलं खरंच लक्ष वेधून घेतं. मराठीच्या विविध साहित्य संपत्तीसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश अशी मराठी शब्दकोश असलेली ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू आहे. आणि ह्या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेणार आहोत. बघा, आपण बऱ्याच वेळेस इंग्रजी किंवा हिंदी विश्वकोश आपण बघत असतो, डिक्शनरी आपण त्याला म्हणतो इंग्लिशची, परंतु आपण मराठी विश्वकोश कधी बघितलेला आहे का? तर आता त्याचाच आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. बघा, मानव्य विद्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश. कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्नित असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय आपण नीट समजून घेऊ शकतो. आता एखाद्या मुख्य विषयातून अनेक उपविषय निर्माण होतात. उदाहरण त्यांनी वैद्यकशास्त्राचं दिलेलं आहे. औषध विज्ञान, जीवरसायनशास्त्र, शरीरक्रिया विज्ञान, शरीर रोगजंतुशास्त्र हे वैद्यकशास्त्राचे उपविषय म्हणून आपल्याला सांगता येतील. बघा, आता या विश्वकोशाची गरज का निर्माण झाली? तर भारतात शिक्षणाचा प्रसार अत्यंत वेगाने होऊ लागलेला आहे आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक गरजा ह्या देखील वाढत गेलेल्या आहे. अनेक शब्द अस्तित्वात येऊन भाषा समृद्ध होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे सर्व विषय संग्राहक अशा विश्वकोशाची खरं तर गरज निर्माण झालेली. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा स्वीकार झालेला आहे आणि त्यामुळे मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथांची तीव्र आवश्यकता, तसेच शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झालेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी विश्वकोशाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. बघा, आता हा विश्वकोश कशा प्रकारे तयार झालेला आहे? तर तो अशा प्रकारे तयार झालेला आहे, ते आपण बघूया. विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली. मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणी तयार केली गेली. नोंदीच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या. प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदीच्या याद्या तयार केल्या गेल्या आणि आकारविल्ल्यानुसार या याद्या लावण्यात आल्या. 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे 18 खंड प्रसिद्ध आहेत. आता विश्वकोश यासाठी पाहावा, आपल्या ज्ञानविषयक गरजा आपण मराठीतून भागवण्यासाठी खरं तर विश्वकोश बघावा. जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्टवळण लागण्यासाठी, अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी आणि सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी आपण विश्वकोश पाहणे गरजेचे आहे. आता विश्वकोश कसं बघायचं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, सुरुवातीला शब्द आकारविल्ल्यानुसार पाहावेत.
बाराखडीतील स्वर आणि व्यंजन यांच्या स्थानानुसार शब्द पहावा. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषयक संग्रह विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणार आहे. भाषा व त्यासंबंधीचे संदर्भ यांची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची सवय आपण लावून घ्यायची आहे. आपल्या माहितीसाठी आपल्याला आवडणारी शब्दकोडी आणि फॅशन्सपैकी केशरचना या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार घेऊन आपण बघू शकतो. पुढे त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला आवडणारे कोणतेही शब्द, त्यांचे अर्थ, संदर्भ विश्वकोशातून शोधा आणि भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता एका क्लिकवर. बघा, त्यांनी आता आपल्याला एक शब्दकोडे दिलेला आहे. पुढील पानावरील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे आता आपल्याला सोडवायला सांगितलेले त्यांनी. बघूया आपण. स्वेदगंगा या कविता संग्रहाचे कवी करंदीकर आहेत. एका साहित्यिकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आहे. तुरुंगात असताना देखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरू नये असे साहित्यिक देशभक्त म्हणजे सावरकर. सुधारकचे संपादक म्हणजे आगरकर. कवी यशवंत यांचे आडनाव म्हणजे पेंढारकर. एका विनोदी साहित्यिकाचे आडनाव म्हणजे मिरासदार. मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपण नावातील आडनाव म्हणजे शिरूरकर. आणि कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव शिरवाडकर. हे सर्व आपल्याला या शब्दकोड्यामध्ये भरायचे आहे. मध्ये र दिलेला आहे आणि बाकी सर्व नावं आपल्याला दिलेल्या रकान्यांमध्ये भरायचे आहे. अशा प्रकारे आपण हे शब्दकोडं सोडवू शकतो. विविध वृत्तपत्र, मासिके, साप्ताहिके यामध्ये येणारी ही शब्दकोडे आपण सोडवता आणि भाषेची गंमत आपण अनुभवत घेत असतात. पुढे बघूया आपण. फ्रेंच भाषा ही शब्दकोड्यासाठी सर्वात सोयीस्कर असणारी भाषा आहे. कॅनडामध्ये फ्रेंच आणि इंग्रजी शब्द योजून द्विभाषिक शब्दकोडं लोकप्रिय झालेला आहे. रशियामध्ये शब्दकोड्यांचा वापर प्रचारासाठी देखील केला जातो. शब्दकोड्यासाठी चीनी भाषेचा अपवाद आहे, म्हणजे चीनी भाषेमध्ये शब्दकोडं वापरलं जात नाही. पुढे बघा. शब्दकोड्यासाठी चीनी भाषेचा अपवाद म्हणजेच चीनी भाषा ही शब्दकोड्यांसाठी वापरली जात नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे शब्दकोड्यांचे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. वर्तुळाकार आहे, बदामाच्या आकाराचे आहेत, फुलीच्या किंवा खुनेच्या आकाराचे असतात, शास्त्रीय किंवा गुप्त लेखनाचे असतात, चौकोनांची कोडी असतात, चित्र चौकटी दिलेली असतात, साम्याकारी असतात आणि अनियमित आकाराची सुद्धा शब्दकोडी दिलेली असतात. अशा कल्पनांवर आधारलेले अनेक प्रकार रूढ आहेत. संगणकीय खेळांमध्ये सुद्धा विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश प्रामुख्याने यात केला जातो. प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन त्यांचे लेखक ओळखण्यास सांगणे, एका शब्दातील अक्षरे फिरवून नवीन शब्द तयार करणे आणि काही शब्दातील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणे, अशा प्रकारची शब्दकोडी आपण भरून त्यातला आनंद आपण उपभोगू शकतात. पुढे बघूया. केशभूषा त्यांनी सांगितलेली आहे. त्यात काय दिलं बघूया. आजकाल केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करणं सर्वांना आवडतं, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की पौराणिक काळापासून आकर्षक केशरचनेचं आकर्षण समाजामध्ये रूढ झालेलं होतं. आता केशभूषेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये केस कापणे आहे, केस धुणे, केस नीट करणे, केस विंचरणे, केस कुरळे करणे आणि केस सरळ करणे, या सर्व गोष्टी केशभूषेमध्ये अंतर्भूत आहेत. बघा, आता या केशभूषेचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे, आणि केशभूषेचा सामाजिक उद्देश आहे की सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणं. पूर्वी लोक काय करायचे? आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम आणि गुणवैशिष्ट्य दाखवण्याकरता त्यात विजयचिन्ह आणि पदकं लावत असायचे, आणि यातूनच केशभूषेचा उगम झालेला आपल्याला दिसून येईल. केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आलेली असावी. म्हणजे आपले जे केस आहे ते इतरांना दिसू नयेत म्हणून ते केस बांधून घेतले जात असायचे, आणि तीच प्रथा मग पुढे सुरू झालेली असणार आहे. चित्रात आपल्याला दिसत आहे. अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतीत आढळणाऱ्या स्त्री पुरुषांच्या केशरचना ह्या अत्यंत उल्लेखनीय आहेत, आणि या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आपल्याला दिसून येतात.
अशा प्रकारे आपण आजच्या या विश्वकोश स्थूल वाचनामध्ये विश्वकोशाची ओळख करून घेतलेली आहे आणि विश्वकोश का आणि कसं बघायचं आहे, कसं तयार झालेलं आहे, याचे वेगवेगळे संदर्भ मिळवण्यासाठी आनंददायी प्रक्रिया, भाषा समृद्धी तसेच एका विषयाच्या निमित्ताने अनेक संलग्न विषयांची माहिती मिळणे ही खरं तर विश्वकोशाची वैशिष्ट्ये आपण या पाठामध्ये अभ्यासलेली आहेत. अशा प्रकारे आज आपण विश्वकोश हा पाठ अभ्यासलेला आहे. धन्यवाद.